जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। जनतेसाठी कुणाशीही। इचलकरंजीतील महानगरपालिका वर्धापन दिन व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महानगरपालिकेतर्फे सोमवारी संपूर्ण शहरात महास्वच्छता मोहीम आयोजित केली होती। याचा शुभारंभ शहरातील कोल्हापूर मुख्य रोडवर ASC महाविद्यालयाजवळ आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते झाला। या मोहिमेत शहरातील सर्व वार्डात विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली व स्वच्छता निरीक्षक, मुकादम, सफाई कर्मचारी यांच्या सहभागातून महास्वच्छता मोहीम राबवण्यात आली। दरम्यान शहरातील काही नागरिकही घंटागाडीत कचरा न टाकता रस्त्यावर, गटारीत आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी टाकत असल्याचं दिसून आलं। अशा नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येते असं यावेळी सांगण्यात आलं। यापुढे कचरा घंटागाडीऐवजी रस्त्यावर अथवा इतरत्र कचरा टाकल्यास वेगळ्या स्वरूपाची कार्यवाही करण्याच्या सूचना आरोग्य विभागाचे आयुक्त सौ पाटील यांनी दिल्या। तसेच अशी घटना शहरात आढळून आल्यास त्याचा फोटो महानगरपालिकेच्या 70 30 60 39 39 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावा। महापालिका आरोग्य विभागाकडून संबंधितास 500 रुपये दंड आकारून दंडाच्या 20% रक्कम बक्षीस दिली जाणार आहे। तसेच कचरा टाकणाऱ्याचा फोटो महापालिका अधिकृत सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येईल असाही इशारा त्यांनी दिला। या मोहिमेत उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, रोशनी गोडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांच्यासह विभाग प्रमुख, अधिकारी वर्ग, कर्मचारी यांचा सहभाग होता। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे, इचलकरंजी। भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।